शरद मोहोळची भरदिवसा हत्या झाल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे। ज्या दिवशी त्याची हत्या झाली त्या दिवशी त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता। त्याने आपल्या पत्नीसह काढलेले फोटो आणि स्टेटस आता व्हायरल झालेले आहेत। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। पुण्यासह राज्याला हादरून टाकणाऱ्या कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणी नवीन अपडेट येत आहे। लग्नाच्या वाढदिवशी मोहोळची हत्या झाली। लग्नाच्या वाढदिवसाच्या आधी मोहोळ याने व्हॉट्सअपवर आपल्या बायकोचा फोटो स्टेटसवर शेअर केला होता। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मोहोळ याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला होता। या प्रवेशामुळे बरीच टीका झाली होती। मुळात गुन्हेगारी क्षेत्रातून दबदबा निर्माण केल्यानंतर मोहोळ हा राजकारणामध्ये सक्रिय झाला होता, पण त्याच्याच साथीदारांनी जमीन आणि वर्चस्वाच्या वादातून त्याची हत्या केली। दरम्यान शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांची सूत्रे वेगाने हलवली आणि मोहोळच्या 8 आरोपींना ताब्यात घेतले। गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नवं पथक पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाने केले आणि आरोपींना अटक केले होते। सोशल मीडियावरती पत्नीचे स्टेटस हे व्हायरल होत आहेत।